नमस्कार भक्तजन हो, आपण रोज देवाची पूजा करतो, त्याला फुलं अर्पण करतो, गंध लावतो आणि प्रेमाने आंघोळ घालतो. पण एक प्रश्न नेहमी मनात येतो, तो म्हणजे देवाला आंघोळ घातल्यानंतर ते पाणी नक्की काय करावं. बऱ्याच वेळा हे पाणी नाल्यात टाकलं जातं, पण खरं तर या पाण्यात एवढी शक्ती असते की ते आपल्या आयुष्याला सकारात्मक ऊर्जा देऊन जातं. म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या पाण्याचं महत्त्व, त्याचा योग्य उपयोग काय करावा आणि या पाण्याबद्दल शास्त्र नेमकं काय सांगतं. तर मंडळी, हे पाणी एवढं पवित्र का असतं हे आपण आता पाहूया. काय होतं, देवाला स्नान घालण्यासाठी आपण साधं पाणी वापरत नाही, तर गंगाजल, पंचामृत, चंदन, विविध फुलं, सुगंधी वनस्पतींचं मिश्रण असं सगळं काही आपण वापरतो. मग जेव्हा हे पाणी देवाच्या प्रतिमेला, शिवलिंगाला किंवा मग मूर्तींना स्पर्श करतं, तेव्हा त्या पाण्यात देवाच्या स्पर्शांची दिव्यताही मिसळते. आता शास्त्रात असं सांगितलं गेलं आहे की यह स्नानम कुरुते भक्त्या तस्य जलम तीर्थवत भवेत. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की भक्तिभावानं घातलेलं स्नानाचं पाणी हे तीर्थासमानच असतं. पुराण कथांनुसार एकदा नारद मुनींनी भगवान विष्णूला असं विचारलं होतं की भगवान, आपण स्नान करताना वापरलेलं पाणी एवढं पवित्र कसं काय. तर त्यावर भगवान म्हणाले, हे पाणी माझ्या अंगावर आल्यानंतर त्यात भक्तांच्या भक्तीचा सुवास, फुलांचा सुगंध आणि गंगा जलीचा पवित्रपणा एकत्र येतो, तेव्हा ते माझ्या आशीर्वादाचं खरं स्वरूप आणि रूप बनतं. अशा पद्धतीची ही एक कथा पुराण कथानुसार सांगितली जाते. त्यानंतर आता आपण पाहूया की पवित्र पाण्याचा योग्य उपयोग आपण कसा करायचा आहे. तर मंडळी, शास्त्र असं सांगतं की आपण जेव्हा देवाला आंघोळ घालतो, तेव्हा देवाला आंघोळ घातलेलं पाणी योग्य पद्धतीने वापरलं तर ते घर, शरीर आणि मनालाही पवित्र करतं. आता त्यासाठी काही मुख्य अशा पद्धती आहेत की ते योग्य पद्धतीने कसं वापरायचं. तर तुम्ही हे पाणी पिण्यासाठी तीर्थ म्हणूनही वापरू शकता. हो, काय करायचं, हे पाणी गाळून घ्यायचं, स्वच्छ भांड्यात ठेवायचं आणि थोड्या प्रमाणात ग्रहण करावं. पंचामृत जर असेल तर ते पचन सुधारतं, ऊर्जा देतं आणि आयुर्वेदानुसार असं सांगितलं जातं की पंचामृतामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती ही प्रचंड वाढू शकते. हो, कारण ते 5 गोष्टींचं अमृत बनलेलं असतं. आता दुसरा उपाय करू शकतो, तो म्हणजे तुळशीला अर्पण करायचं. हे पाणी तुळशीच्या रोपट्याला घालावं. तुळशी ही देवी लक्ष्मीचं रूप मानली जाते आणि तिच्यावर अर्पण केलेलं पाणी हे घरात समृद्धी आणतं. त्यामुळे ते पाणी तुळशीला घालू शकता. पण कुठे असं म्हणतात की तुळशीला ते घालू नये, त्यामुळे तोही एक विचार करा. त्यानंतर तिसरा उपाय म्हणजेच पूजनीय झाडांना पाणी देणं. म्हणजेच बिल्ववृक्ष, पारिजातक, अशोक, पिंपळ यासारखे जे पूजनीय झाडं आहेत, त्या झाडांना हे जर पाणी दिलं तर झाड अधिक जोमाने वाढतात आणि घराभोवतीची ऊर्जा शुद्ध होते. त्यानंतर चौथा उपाय म्हणजे हे पाणी घरात शिंपडणे. गाळून घराच्या मुख्य दाराशी किंवा अंगणात हे पाणी शिंपडावं. याने नकारात्मक शक्ती दूर होतात आणि घरात सकारात्मक कंपनं निर्माण होतात. त्यानंतर पाचवा उपाय म्हणजेच भविष्यातील पूजेसाठी साठवणे. म्हणजेच गाळून तांब्या किंवा चांदीच्या भांड्यात ठेवावं आणि पुढील दिवशीच्या पूजेत, अभिषेकात किंवा अर्घ्य देताना हेच पाणी वापरावं. आता शास्त्रात काय सांगितलं आहे की काय टाळायला हवं, म्हणजे काय करू नये. तर ही पद्धतही म्हणजे ह्याही तुम्ही लक्षपूर्वक ऐका की काय करू नये. आता देवाला आंघोळ घातलेलं जे पाणी आहे ते गटारात, घाणीत किंवा अशुद्ध जागी कधीही टाकू नये. असं केल्याने त्या पाण्याचा पवित्रपणा नष्ट होतो आणि आपल्या पुण्यातही घट होते. जर हे पाणी वापरायचं शक्य नसेल तर ते झाडांच्या मुळाशी किंवा स्वच्छ जमिनीत ओतावं. कुठेही घाणेरड्या ठिकाणी ते टाकू नये. आता एक प्रेरणादायी कथा याबद्दल आपण ऐकूया. ती म्हणजे एकदा काय होतं, एका वृद्ध भक्ताने दररोज भगवान शिवाला अभिषेक घालून ते पाणी गावातील विहिरीत टाकण्याची प्रथा सुरू केली. गावकऱ्यांना वाटायचं की हा फक्त एक रिवाज आहे,
पण हळूहळू त्या विहिरीचं पाणी गोड आणि आरोग्यदायी झालं. गावात रोग कमी झाले आणि लोकांना उत्साह मिळू लागला. यातून आपल्याला समजतं की पवित्र पाण्याचा योग्य उपयोग केल्यास ते संपूर्ण समाजासाठी आशीर्वादाचं ठरू शकतं. आता आधुनिक काळातही आपण या पाण्याचा कसा उपयोग करायचा, कारण आता तर आपण विहिरीत पाणी टाकण्यासाठी जाऊ शकत नाही, त्यामुळे कसा उपयोग करायचा, तर आजच्या व्यस्त जीवनातही आपण या परंपरा मंडळी जपायला हव्यात बरं का. तर देवाच्या आंघोळीचं पाणी तुम्ही बागेतील फुलझाडांना घाला, घराच्या दारात शिंपडा किंवा घरच्या छोट्या कुंडीत तुळशीसाठी तुम्ही ते साठवा. ही साधी कृती घरात सकारात्मक ऊर्जा आणू शकते. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही देवाला आंघोळ घालाल तेव्हा हे लक्षात ठेवा की हे पाणी म्हणजे देवाचा आशीर्वाद, जो आपल्या जीवनात सुख, शांतता आणि समृद्धी आणतो. त्याचा योग्य सन्मान करा. तो घरात आणि मनात पवित्रता भरण्यासाठीच वापरा. जय श्रीराम. हर हर महादेव आणि धन्यवाद.